नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ डायरेक्ट किचनमधूनच सुरू झालेला होता. तर आज मी किचनची ना सकाळी सकाळी साफसफाई करायला घेतलेली. तर ह्या पिशवीमध्ये ना फ्रीजमधल्या ज्या शिल्लक राहिलेल्या भाज्या होत्या त्या पिशवीमध्ये भरून ठेवल्या. तर ह्या आता गावाला घेऊन जायच्या. तर आज आम्हाला गावाला जायचं होतं. त्याआधी इथलं घर पण सगळं ना साफ करून जायला लागतं, नाहीतर नको ते पाहुणे 8 दिवसात घरात येऊन बसतात, म्हणजेच झुरळं होतात घरामध्ये. म्हणूनच सगळं साफसूफ करून जायचं इथून. तर आता मी इथं ना बेडवरती कपडे पण काढून ठेवले होते, हे पण मला अजून बॅगमध्ये भरायचे होते. 2 दिवस झालं ना सारखं ना तयारी चालू आहे. गावाला जायच्या आधी ना सगळं लक्षात करून ठेवायला लागतं की काय घ्यायचे काय नाही, काय न्यायचे गावाला काय नाही ते. तर इथं किचन सगळं साफ करून घेतला, त्यानंतर धुवून घेतला किचन स्वच्छ, भांडे वगैरे पण घासून ठेवले. किचन साफ वगैरे केल्याच्यानंतर इकडं झाडं आहोंनी ना आतमध्ये ठेवले उचलून, कारण ऊन खूप आहे ना, त्यामुळे झाडं ना एकदम सुकून जातील किंवा जळतील, म्हणून त्यांना आम्ही ना घरातच ठेवतो दरवेळेस गावाला जाताना किंवा बाहेर जाताना. आता ह्या उलनच्या रांगोळ्या होत्या ना, ह्या पण मी एका पिशवीमध्ये भरण्यासाठी घेतल्या. तर ह्या उलनच्या रांगोळ्या ना मी ना माझ्या नंदीच्या रुखवतावर देण्यासाठी बनवल्या. तर म्हटलं शीतलताईंना ह्या रांगोळ्या बनवून द्याव्या, कारण की ह्या ना खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत सध्या उलनच्या रांगोळ्या. तर हे 2 समय आसन मी बनवलेले होते आणि त्यानंतर ना हे एक छान असं ना फूल बनवलेलं होतं. असं कोणत्याही कार्यक्रमाला आपण ते वापरू शकतो. तर ह्या दिसायला खूप छान अशा दिसतात उलनच्या रांगोळ्या. तर आता ह्या रुखवतावरती मांडणार आहे, तर त्या भरून घेतल्या एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये. त्यानंतर बॅग भरायला घेतली. आता गावाला जायचं असू दे किंवा कुठं फिरायला जायचं असू दे, जाताना हे काम फिक्स ठरलेलं असतं, ते म्हणजे बॅगी भरणं आणि परत आले की त्या बॅगेतली कपडे बाहेर काढायची आणि धुवायची. तर आता जाताना एवढे सगळे कपडे न्यायची होती. आता लग्नात घालण्यासाठी वेगळे कपडे, त्यानंतर घरी वापरण्यासाठी वेगळे कपडे. त्यामुळे ह्यावेळेस थोडी ना जास्तच कपडे घेतलेली होती वरची पण. आणि इकडं पहा सगळी झाडं अशी ना घरामध्ये ठेवलेली आहे. गॅलरी सगळी रिकामी केलेली आहे. घर पण एकदम व्यवस्थित करून ठेवलेलं आहे. आणि आता वाजले होते 11:30 वाजली आणि आता ऊन झाले. पण आता आम्हाला निघायचं आहे, कारण की शीतलताईसुद्धा ना मुंबईवरून निघणार होत्या, त्या पण येणार आहे. आणि आज त्यांचं केळवण पण मला करायचं आहे गावाला जाऊन, त्यामुळंच. तर आता आम्ही निघालो होतो आणि जाता जाताना एका झाडाखाली थांबलो, कारण ऊन एवढं होतं ना की खूप पाय भाजत होते. 4 व्हीलर नाही 2 व्हीलरवरचा प्रवास ना खूप अवघड असतो उन्हाळ्यामध्ये, तर खूपच जास्त. आता इथं थंड पाणी घेतलं पिण्यासाठी, त्यानंतर ज्यूस पण घेतला. आता खूप ऊन लागत होतं म्हणून हा ज्यूस घेतला, नाही तर ज्यूस तर घ्यायचाच नव्हता. घसा वगैरे ना थोडासा खराबच होता त्यामुळं. पण इथं ना मस्त वाटत होतं या सावलीमध्ये. इथं जरा वेळ थांबलो आणि त्यानंतर मग निघालो परत पुढं जायला. आणि उन्हाळ्याचे तर काही विचारूच नका, हालत एवढी खराब होती ना. उन्हाळ्यामध्ये ना जेवण कमी पण पाणी जास्तच प्यायला लागतं, तर सारखी तहान लागते. आता घरून निघताना आम्ही पाणी बॉटल घेतलेली होती, पण ते पाणी एवढं गरम झालं होतं ना की ते पिऊ पण वाटत नव्हतं. म्हणूनच ना मग इथं मी थंड पाण्याची बॉटल आणि हा थंड घेतलं मँगो ज्यूस. त्याने ना थोडंसं बरं वाटलं. जरा वेळ झाडाखाली थांबलो, त्यानंतर आम्ही पुढं निघालो. पुढं गेल्याच्यानंतर ना परत आम्ही ना ह्या झाडाखाली थांबलो. आता ना रस्त्याने जाता जाता आम्ही इथं थांबलो ह्या झाडाखाली. आणि मागच्या वर्षी आम्ही ह्या झाडाखाली थांबलो होतो. मागच्या वर्षी पण नाही असं फुलांनी भरलेलं होतं आणि ह्या वर्षी पण भरले. तर ना ह्या झाडाला उन्हाळ्यात अशी फुलं येतात ते जास्त. आम्ही या मागे ना बऱ्याच वेळा गेलो, पण याला काही फुलं नव्हती एवढी. आणि छान अशी ना सावली, जास्त घनदाट नाही आहे, पण पहा गाड्या पण थांबतात. आणि आम्ही थांबलोय. तर हे झाड ना मला खूप आवडते, याची फुलं मला खूप आवडतं. ते म्हणजे ना डोळ्यांना खूप भारी वाटतं ही फुलं पाहायला. पहा सगळीकडं ना एकदम असं ऊन, सुकसुकाट आहे, सगळीकडं ऊन आहे. रस्ता पण एवढा तापला, एवढं भयानक ऊन आहे ना. आणि ह्या भयानक उन्हामध्ये जर असं सुंदर काही पाहायला मिळालं ना तर खूप भारी वाटतं. खूप सुंदर आहे हे झाड. याचं नाव काय आहे ना मलाच माहिती नाही आहे. तुम्हाला जर माहिती असलं तर ना कमेंटमध्ये सांगा. आणि याच्या खाली ना मला थांबायचंच होतं 5 मिनटं, त्याच्यामुळे यांना म्हटलं 5 मिनटं गाडी थांबवा इथं. वरच मस्त खोडामध्ये जाऊन बसलाय आणि हे बघा मस्त वाटतंय वरती फुलं, सगळीकडं ऊन. मस्त वाटतंय ना. बघा कसा एकदम ऐटीत बसलाय वरत खोडात जाऊन. आणि इकडं ना माणसं पण थांबले, ते गाड्या चालू आहे. वरदला ह्या झाडाची ना फुलं पाहिजे होती आणि ती फुलं ना खूप वरती होती, ती काढता येत नव्हती. म्हणून मी काय केले, एका काठीने ना एक छोटी फांदी होती ती वाकवली आणि मग त्याची फुलं ना वरदसाठी तोडली. वरदला ना फुलं खूप जास्त आवडतात आणि ही फुलं ना खूप भारी अशी दिसतात. हे झाड ना एकदम असं बहरलेलं होतं आणि उन्हामध्ये ना
हे झाड ना असं पाहायला खूप भारी वाटत होतं, एकदम लाल लाल कलरचं झाड झालेलं होतं. आता मी तुम्हाला पुढे ना नेल आर्ट करून दाखवते. चला, ह्या झाडापासून लहानपणी ना मी खूप नेल आर्ट केलेलं आहे. याची ना नखं तयार करायचं आणि ना कशी करायचं ना ते दाखवते. थांबा, तुम्हाला पुढं पाहाच मी कसं तयार केलेली आहे ती. हे जे आहे ना याचं फुलाच्या हे पाठीमागं हे याच्यापासून आम्ही ना असे ना नेल्स तयार करायचं. तर याची नखं ना आम्ही असं तयार करायचं. आता तुम्हाला दाखवते कसे तयार केले. तर मी वरदला ना हाताला लावले ते. दाखव वरद, असे दाखव. हो हो दाखव. हळू चढ. दाखव आता नखं. हे बघा, अशी नखं ना आम्ही ना शाळेत असताना तयार करायचं. ह्या झाडाचं नाव नाही माहिती मला, पण हे बघा किती सुंदर असे नखं झाले ते वरदचे, है ना. एवढ्या उन्हामधून एवढ्या छान झाडाच्या सावली खालून निघू तर वाटत नव्हतं, पण पुढं पण जायचं होतं. म्हणून आम्ही ना जरा वेळच थांबलो इथं आणि निघालो. गावामध्ये आल्याच्या नंतर ना इथं वडापाव घेतले, कारण सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. म्हटलं आता घरी जाऊन जेवण करूया आणि सगळ्यांसाठी ना वडापाव पण घेतले. घरी आल्याच्या नंतर पाहिलं तर अंगणात अशा ना शेंगा वाळत होत्या. तर शेंगाना मस्त अशा वाळलेल्या होत्या, एकदम खुळखुळ्यासारख्याच वाजत होत्या त्या. तर आता आम्हाला ना जायचं होतं रानात. जेवण वगैरे झालं होतं. आता ना 4 वाजले ते, पण भरपूर ऊन आहे अजून. पण आम्ही 3 वाजता पोहोचलो, जेवण वगैरे केलं आणि आता आलो आम्ही घास कापण्यासाठी रानात. तर इकडं ना आमच्या इथं आज पूजा पण आहे, गाण्यांचा आवाज येत असं. तर इकडं आहे घास आमचा खाली. तर घासच कापायचा आहे जनावरांसाठी, तेच कापायला आलो आहे. वरदचे पप्पा आणि मी आम्ही दोघीजण आलो आहे. वरदला घरीच ठेवले आजीजवळ, ऊन खूप आहे त्याच्यामुळं. आमच्या इकडं ना खूप ऊन असतं उन्हाळ्यात, कारण की ना सगळे आमची वावरातली जी कामं असतात ना शेतातले ती सगळी झालेली असतात. शेती मोकळी असती नांगरलेली. त्यानंतर इथं पुढं डोंगर पण आहेत ना, ते पण तापतात. त्यामुळे ना खूपच गरम होतं आमच्या इथं आणि ऊन पण खूप लागतं, उष्णता पण खूप असते इकडं. तर हे आमचं आंब्याचं झाड आणि आमच्या ह्या जो आंबा आहे ना त्याला ना फक्त थोड्याशाच कैऱ्या आल्यात, एवढ्याशाच कैऱ्या आल्यात इथं. एवढ्या आहे ह्या 4 आणि ह्या 3, 7 कैऱ्या आहेत. तर आमची झाली आहे घासाच्या वावरात एंट्री. समोरचा कापायचा का? बरं चला, आधी तिकडचा कापून आणू. मी आले होते शीतलताईंसोबत पार्लरमध्ये आणि इथं ना भरपूर वेळ गेला. जवळपास आम्हाला 3-4 तास पार्लरमध्ये गेले आणि घरी जाऊन आम्हाला केळवण पण करायचं होतं. आता वरदच्या पप्पांनी केळवणाची बरीचशी तयारी करून ठेवली होती. कशी ठेवली असेल माहीत नाही, पण आता आमचं इथलं आवरलं होतं. आता आम्ही जायला निघालो होतो. आता रात्रीचे 10:30 वाजले ते आणि आता आम्ही आमच्या नवरीबाई ना पार्लरमधून घेऊन चाललोय. अवतार माझा आहे काही चांगला नाही, मी तर ना रानातूनच आली नवरी सोबत. आता घरी निघले, घरी जाऊन आम्हाला ना केळवण पण करायचे आणि आता भावांनी काय तयारी करून ठेवली काय माहिती. मी तर नव्हते तयारी करायला, मला तर काही नाही. केळीचं पान आणून चिटकावलंय आणि त्याला त्याच्या किचपीने लिहिली केळवण. तर आता आम्ही ना घरी पोचणार होतो. घरी पोचता पोचता 11 वाजले होते आणि आमचं नाही आगळं वेगळंच केळवण होणार होतं. तसं तर केळवण मी पुण्यालाच करणार होते, पण शीतलताईंना यायला टाईम मिळाला नाही, त्यामुळे ना गावालाच करणार होतो. तर इथं छान अशी वरदनीनं तयारी करून ठेवलेली होती. तर वरदनी आत्यासाठी खूप तयारी केली होती. फुलांचं सगळं डेकोरेशन जे आहे ना खालचं, ते सगळं वरदनी केलेलं होतं आणि हे स्टिकर वगैरे मी जसं सांगितले होते ना तसेच एकदम लावलेले होते. तर ही रांगोळी इथं टाकून पाहिली, खूप छान अशी दिसत होती. आता हीच रांगोळी द्यायची आहे मला त्यांना, पण आधीच इथं टाकून पाहिली कशी दिसते ती. तर छान असं आईंनी वरदनी मिळून ना इथं डेकोरेशन केलेलं होतं. मी तर शीतलताईंसोबत पार्लरमध्येच होते, त्यामुळे मला काय आयडियाच नव्हती की यांनी कसं केलं आहे कसं नाही, पण छान केलेलं होतं. तर आता आम्ही शीतलताईंची मस्त अशी ना गाडीतून एंट्री केली. त्याही खूप थकलेल्या होत्या, कारण
दिवसभर प्रवास केला होता. त्यानंतर पार्लरमध्ये पण 3-4 तास गेले. त्यामुळे आम्ही जास्त काही मोठं केळवण केलं नाही. एकदम सिंपल आणि छोटंसं जसं केळवण केलं. आणि ह्या केळवणाचा एक किस्सा सांगते की हा केळवण ना आम्ही आधी जेवण केलं घरी आल्याच्यानंतर आणि त्यानंतर आम्ही केळवण केलं. कारण ना सगळ्यांना खूप भुका लागलेल्या होत्या. शीतलताईंना पण खूप भूक लागली होती म्हणून आधी त्यांना जेव घातलं आणि मग आम्ही ना मस्त असे व्हिडिओ काढले. त्यानंतर आम्ही ना हे केळवणाचा व्हिडिओ केला आणि त्याआधी ना आम्ही ताट पण बाजूला भरून ठेवलेलं होतं जेवायच्या आधीच. तर तेच ताट मग आम्ही इथं ठेवलेलं होतं. तर इथं खूप फोटो व्हिडिओ काढले. आतूचं केळवण करायचं म्हणून ना सकाळपासून उड्या मारत होता वरत, पण नेमकं केळवणाच्या टायमिंगलाच तो झोपी गेला. कारण रात्रीचे 11:30 वाजलेले होते. दिवसभर तो झोपलेला नव्हता. त्यामुळे ना तो झोपी गेलेला. त्याला आम्ही उठवायचा खूप प्रयत्न केला पण तो काही उठला नाही. एवढा गाढ झोपलेला होता. म्हटलं मग जाऊ द्या, त्याला ना सकाळचं आपण हे डेकोरेशन असंच ठेवू आणि आत्तूसोबत सकाळी त्याचे फोटो काढू. मग आम्ही सगळ्यांनी ना आत्तूसोबत फोटो काढले छान असे. त्यानंतर आम्ही इथं गुलाबजाम वगैरे भरवले आणि सिम्पल बट स्वीट असं केळवण आम्ही ना इथं गावाला आल्याच्या नंतर केलं. वरद आता सकाळी उठल्याच्या नंतर ना त्याला सांगितलं की आता तू आतूला ना पोहे चार. मग आम्ही सकाळी जो पोह्यांचा नाश्ता केला था ना त्याने तो आतूला चारला आणि छान असं केळवण झालं. चला आता उद्या आहे घाणा बांगड्याचा कार्यक्रम. तो व्हिडिओ नक्की पहा.